चला मित्रांनो, आज आपण एक चॅलेंज घेणार आहोत. काय घेणार आहोत? चॅलेंज. तर चॅलेंज असं आहे, ही फिशची डायग्राम तुम्हाला दिसते. ही फिशची जी डायग्राम आहे ती तुम्हाला 3 मिनिटात पूर्ण करायची. किती मिनिटात? 3 मिनिटात. तुमच्याजवळ पेन्सिल आहे, फोटोवर आहे आणि पेज सुद्धा आहे. तुम्हाला ही डायग्राम जेव्हा मी इथे टायमर लावेल तुम्हाला 3 मिनिटाच्या आत ही डायग्राम काढायची. ज्याची डायग्राम 3 मिनिटाच्या आत होईल आणि ती जर चांगली असेल तर त्या विद्यार्थ्याचा या कॉम्पिटिशन मध्ये काय येईल? नंबर येईल. लक्षात? तर चला, आता आपली जी कॉम्पिटिशन आहे, आपलं जे चॅलेंज आहे ते आता आपण सुरू करूया. 2, 3 स्टार्ट. चला, फक्त 3 सेकंद बाकी आहे आणि इथे टाइम तुमचा संपला. आता ज्याची डायग्राम पूर्ण झाली असेल फक्त ते उभे राहतील तुमच्यातले. पूर्ण कशाला म्हणता माहितीये ना? तुमची पूर्ण फिश व्हायला पाहिजे आणि ते नाव सुद्धा दिले गेलेले पाहिजे. तसे जे असतील ते उभे राहतील. आता ज्यांची अपूर्ण आहे त्यांनी जागेवर बसून घ्या. आता आपण 12 विद्यार्थ्यांना बसवलं होतं. त्यापैकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 विद्यार्थ्यांनी जी फिशची जी डायग्राम आहे ती कशी केलेली आहे? व्यवस्थित काढलेली, म्हणजे पूर्ण केलेली आहे. पण आता यावरती आपल्याला इथे थांबायचं नाही, आपल्याला 1 नंबर काढायचा आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल की कोणाची डायग्राम कशी आहे ते आधी बघावं लागेल. तर चला, तिथून आपण सुरुवात करूया. बघा, ह्या मुलाने ही डायग्राम काढलेली आहे. पूर्ण लिहिण्याचा याने प्रयत्न केलेला आहे. थोडी चांगली आहे म्हणून आपण हिला सध्या तरी राहू देऊ. यानंतर याने प्रयत्न केलेला आहे, पण या डायग्रामचा मित्रांनो काय की जे तोंड आहे ते व्यवस्थित आलेलं नाही, थिन सुद्धा व्यवस्थित काढलेले नाही. म्हणून ही जी डायग्राम आहे ती कॅन्सल होणार आहे स्पर्धेतून. तू खाली बस. त्यानंतर याने सुद्धा चांगला प्रयत्न केलेला आहे, पण याला स्किल्स जमलेले नाही, म्हणून ही डायग्राम सुद्धा आपण काय करणार आहे? स्पर्धेच्या बाहेर. बर. त्यानंतर आहे या डायग्रामचा शेप बरोबर याला जमला नाही, म्हणून ही डायग्राम पण कशी होईल? स्पर्धेच्या बाहेर. या मुलीने डायग्राम काढलेली आहे. ही डायग्राम चांगली आहे, आपण स्पर्धेसाठी तात्पुरतीला ठेवूया. त्यानंतर ही सुद्धा ही डायग्राम आहे. डायग्राम चांगली काढली, स्केल तेवढे जमलेले नाही, पण सध्या पुरता आपण या डायग्रामला ठेवू. आता पुढे ही डायग्राम आहे. ही डायग्राम हिने चांगली काढलेली आहे, हिचा विचार आपण करणार आहोत. त्यानंतर ही डायग्राम आहे. ही डायग्राम जरी व्यवस्थित काढलेली असती, पण हे शेवटची जी टेल आहे ती फारच तिने लांब काढलेली आहे. त्यामुळे या डायग्रामला आपण स्पर्धेच्या बाहेर करूया. आता बघा, या 4 डायग्राम आपल्याजवळ फायनलाइज झालेले आहे. या 4 डायग्राम पैकी माझ्या मते ही जी डायग्राम आहे ती डायग्राम मला योग्य वाटते. हिचा आपण ही पण मला जरा बरी वाटते आणि नाही, ह्या 2 डायग्राम मला चांगल्या वाटतात आहे. मग यामध्ये 1 नंबर आणि 2 नंबर आपल्याला काढायचा आहे. त्यामध्ये 1 नंबर आपण ह्या डायग्रामचा काढू जे हिने काढलेली आहे. करणार आहोत मित्रांनो, 1 नंबर काढणार आहोत आणि 2 नंबर या डायग्रामचा आपण काढणार आहोत. सर्वांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.